नमस्कार मंडळी, मित्रांनो तुम्हाला जर बँकेमध्ये जॉब करायचा असेल तर तुम्हाला ठिकाणी एक IDBI बँक याच्या मार्फत एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहेत। यामध्ये मित्रांनो तुम्हाला असिस्टंट मॅनेजर ग्रेड असेल आणि ज्युनियर असिस्टंट मॅनेजर यासारखी तुम्हाला पदभरती असणार आहेत। यासाठी जर बघितलं तर मित्रांनो एकूण 1300 पेक्षा जास्त जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार आहेत। तुम्ही कोणत्याही शाखेची पदवी असल्यास तुम्ही या ठिकाणी हा अर्ज सुद्धा भरू शकता। बाकी कोण अप्लाय करायचं, कसं अप्लाय करायचं, संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। असे नोट चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा। आजचा व्हिडिओ सुरू करूया। ओके, तर मित्रांनो तुम्हाला IDBI बँक यांच्या मार्फत दोन वेगवेगळ्या पोस्टसाठी पदभरती सुरू करण्यात आली। त्यामध्ये मित्रांनो जी पहिली पोस्ट आहे यामध्ये जर बघितलं तर असिस्टंट मॅनेजर यांची पदभरती असणार आहे। यासाठी सगळ्या डिटेल्स जर बघितले तर idbibank.in या तुम्हाला हा फॉर्म ऑनलाईन स्वरूपाचा फॉर्म भरायचा आहे। वेकेन्सीच्या बाबतीत विचार केला तर तुम्हाला पहिल्या पोस्टसाठी म्हणजे असिस्टंट मॅनेजरसाठी एकूण 200 जागा असणार आहेत। त्यासाठी UR साठी 81, EC साठी 30, ST साठी 15, OBC 54, EWS 20 आणि हँडिकॅपसाठी सुद्धा जागा असणार आहे। यासाठी क्वालिफिकेशन असणार आहेत। मित्रांनो क्वालिफिकेशन बघितलं तर असिस्टंट मॅनेजर ग्रेड 1 पोस्ट असणार आहेत। त्यासाठी एनी डिग्री चालू शकतो, कोणत्याही शाखेत पदवी आणि 2 वर्ष अनुभव सुद्धा तुम्हाला बँकिंगचा लागणार आहे। त्यासाठी एज असणार आहेत। ओपनसाठी 21 ते 30 वर्षापर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता आणि जर तुम्ही SC ST असेल तर 5 वर्ष आणि OBC असेल तर वयाची 3 वर्षे सवलत असणार। त्यासाठी मी तो हा फॉर्म जर पाहिलं तर 8 मार्च 2026 पासून ते तुम्हाला 19 मार्च 2026 पर्यंत तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे। त्याचबरोबर एक्झाम असणार मित्र तुम्हाला कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम 12 एप्रिल 2026 आफ्टरनून सेक्शन मध्ये तुमची एक्झाम असणार आहे। यासाठी एलिजिबल क्रायटेरिया तर बघितलं तर एज 21 ते 30 वर्षापर्यंत तुम्ही चालू शकता। पात्रता बघितली तर कोणत्याही शाखेची पदवी आणि 2 वर्ष अनुभव सुद्धा तुम्हाला लागणार आहे। यासाठी मित्रांनो जी काही निवड प्रक्रिया असणार आहे त्यामध्ये जर बघितलं तर मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा OT ऑनलाईन टेस्ट असणार आहेत। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला DV डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे। त्यानंतर पर्सनल PI सुद्धा असणार आहे। त्यासाठी मित्रांनो जर बघितलं तर पहिल्यांदा OT म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहेत ऑनलाईन। यामध्ये लॉजिक रिझनिंग असणार आहेत। 60 प्रश्न 60 मार्क्स 40 मिनिटं वेळ। इंग्लिश लँग्वेज असणार आहेत। 40 प्रश्न 40 गुण 20 मिनिटं वेळ असणार आहेत। त्याचबरोबर क्वांटिटी ऑप्टिट्यूड असणार आहेत। 40 प्रश्न 40 गुण 35 मार्कांसाठी आणि जनरल अवेअरनेस इकॉनॉमिक्स वगैरे किंवा IT वगैरे असतात त्यासाठी 60 प्रश्न 60 मार्कांचे आणि 25 मिनिटं वेळ असणार आहेत। एकूण जर बघितलं तर 200 प्रश्न असणार आहेत। 200 गुणाची एक्झाम आणि 120 मिनिटं तुम्हाला 2 तास वेळ असणार आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला जर जे विद्यार्थी OT मध्ये म्हणजे ऑनलाईन टेस्ट मध्ये पास झाले त्यांची PI म्हणजे तुमचं पर्सनल इंटरव्ह्यू सुद्धा तुम्हाला असणार आहे। हा फॉर्म भरण्याचा एलिजिबल क्रायटेरिया जर बघितला तर तुम्हाला हा फॉर्म ऑल इंडिया कॅन्डिडेट तुम्ही हा फॉर्म भरू शकता। त्यासाठी वयाची सवलत जर बघितलं तर जे 21 ते 30 वर्ष असतात त्यामध्ये SC ST असतात तर 5 वर्ष आणि OBC असतात तर 3 वर्ष वयाची सवलत असणार आहे। त्याचबरोबर जो एक्सपिरियन्स सांगितले तो 2 वर्ष एक्सपिरियन्स जर बघितला तर पोस्ट कॉलेज नंतर तुमचा प्रायव्हेट सेक्टर बँक सेक्टर वगैरे जे असतात त्यामध्ये तुम्हाला बँकिंग रिलेटिव्ह 2 वर्ष अनुभव लागणार आहे। तर मी तो हा फॉर्म जर बघितला तर तुम्हाला 8 मार्च पासून ते 19 मार्च 2026 पर्यंत तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे। फॉर्म भरायचा तर तुम्हाला एक डिक्लेरेशन सुद्धा द्यायचं आहे, फोटो सही आणि तुम्हाला थंब हे अपलोड करायची आहे। यासाठी परीक्षा फी असणार आहे मित्रांनो। परीक्षा फी जर बघितली तर 250 रुपये परीक्षा फी असणार आहे। ही परीक्षा फी SC ST PWB कॅन्डिडेटसाठी असणार आहे। जर तुम्ही ओपन OBC आणि EWS असेल तर तुम्हाला 1050 रुपये तुम्हाला फी असणार आहेत। ही फी मित्रांनो तुम्हाला नॉन रिफंडेबल असणार आहेत। ही फी लास्ट डेट पर्यंत तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI तुम्ही फी भरू शकता। यामध्ये मित्रांनो तुम्हाला इम्पॉर्टंट डॉक्युमेंट लिस्ट असणार आहे। त्यामध्ये एज जर बघितलं तर 10वीच्या मार्कशीट प्रमाणे एज कॅल्क्युलेट केलं जाणार आहे आणि हायर एज्युकेशन जर बघितलं तर डिग्रीवरती तुम्हाला असणार आहे। त्याचबरोबर जर तुम्ही SC ST PWD किंवा हँडिकॅप किंवा EWS असेल तर त्यांना सेंट्रल फॉर्मॅटमध्ये जे कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे। त्याचबरोबर वर्क एक्सपिरियन्स असेल तर त्याचं सर्टिफिकेट सुद्धा लागणार आहे। हँडिकॅप असेल तर हँडिकॅप सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला लागणार आहे। त्याचबरोबर 2 आयडेंटिफाय आहेत म्हणजे पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर ID, आधार कार्ड वगैरे यापैकी 2 एनी डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला लागणार आहे। ओके, तर मित्रांनो ही झाली पहिली जाहिरात। आता दुसरी एक जाहिरात आहे त्यामध्ये तर पहिलं तर तुम्हाला रिक्रुटमेंट ऑफ द ज्युनियर असिस्टंट मॅनेजर ज्याची तुम्हाला पदभरती असणार आहे। त्यामध्ये ज्या
जागा असतात त्या जागा जर पहिल्या तर तुम्हाला झोन वाईज संपूर्ण जागा असतात. त्यामध्ये जर पहिलं तर मुंबईसाठी झोन असणार आहेत, एकूण 130 जागा असणार आहेत आणि नागपूरसाठी पहिलं तर 50 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे. आणि मित्रांनो पुण्यासाठी सुद्धा गोवा आणि महाराष्ट्रामधून तुम्ही हा अर्ज करू शकता. त्यासाठी 55 जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार आहेत आणि एकूणच जागा पहिल्या तर 1100 जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे. ह्या दोघांना मित्रांनो तुम्हाला मराठी लँग्वेज मधून सुद्धा तुम्ही एक्झाम द्यायची आहे. यामध्ये जर वेकेन्सी जर पहिल्या तर ज्युनियर असिस्टंट मॅनेजर जी आमची पोस्ट असणार आहे त्यामध्ये जर पहिलं तर आता जे ओ ग्रेड असतात त्यामध्ये जर पहिलं तर तुम्हाला यासाठी जर मित्रांनो जे कास्ट निहाय जागा जर पहिल्या तर तुम्हाला यामध्ये मित्रांनो मुंबई आहेत, मुंबईमध्ये एकूण जागा 130 जागा आहेत. त्यासाठी UR साठी 52 जागा, EC साठी 18 जागा, ST साठी 12 जागा, OBC साठी 35 जागा, EWS साठी 13 जागा आणि हँडिकॅप साठी सुद्धा जागा असणार आहेत. जर नागपूरमध्ये जर विचार केला तर नागपूरसाठी 50 जागा असणार आहेत. त्यासाठी UR साठी 20 जागा, EC साठी 9, ST साठी 5, OBC 11, EWS 5 जागांसाठी पदभरती असणार आहेत. आणि पुण्यासाठी जर पाहिलं तर एकूण 55 जागा असणार आहेत. त्यासाठी UR साठी 23 जागा आहेत, EC साठी 6, ST साठी 8, OBC साठी 13, EWS साठी 5 आणि हँडिकॅपसाठी सुद्धा जागा असणार आहे. ह्यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया असणार आहे. इलिजिबिलिटी क्रायटेरिया 1 मार्च 2026 पर्यंत तुमच्याकडे असायला पाहिजे. ह्यासाठी एज्युकेशन असणार आहे. तर तुम्हाला कोणत्याही शाखेची पदवी लागणार आहेत. जर तुम्ही EWS जनरल आणि OBC असेल तर 60% लागणार आहेत आणि SC ST आणि हँडिकॅप असेल तर 55% तुम्हाला पासिंगचा क्रायटेरिया असणार आहेत. एज जर पाहिलं तर 20 ते 25 वर्ष तुम्ही याने अप्लाय करू शकता. यामध्ये मित्रांनो जी नेट प्रक्रिया असणार आहे, नेट प्रक्रिया आणि माहिती सुद्धा पाहणार आहोत. त्यासाठी हा फॉर्म जर पाहिला तर तुम्हाला 8 मार्च पासून ते 19 मार्च पर्यंत तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे आणि एक्झाम असणार आहे 12 एप्रिल 2026 ला तुमची एक्झाम असणार आहे. यासाठी नेट प्रक्रिया जर पाहिली तर पहिल्यांदा तुमची OT असणार आहे, त्यानंतर DV आणि परत PI सुद्धा असणार आहे. त्यामध्ये जर पाहिलं तर पहिल्यांदा तुम्हाला OT मध्ये जर लॉजिस्टिक रिझनिंग असणार आहे 60 प्रश्न 60 मार्काचा 40 मिनिटे वेळ, इंग्लिश लँग्वेज असणार आहे 40 प्रश्न 40 गुण 20 मिनिटे वेळ, क्वांटिटी ॲप्टिव्ह असणार आहे 40 प्रश्न 40 गुण 35 मिनिटे वेळ, जनरल अवेअरनेससाठी 60 प्रश्न 60 मिनिटे वेळ आणि 25 प्रश्न 25 मिनिटे वेळ असणार आहे. त्याचबरोबर ह्यासाठी जर पाहिलं तर एकूण मित्रांनो तुम्हाला 120 ह्यासाठी जर पाहिलं तर एकूण 200 मार्काची एक्झाम 200 प्रश्न असणार आहेत. 120 मिनिटं तुम्हाला हा वेळ असणार आहे. यामध्ये एज रिलेशन असणार आहेत. जर SC ST असेल तर 5 वर्षी सवलत आहेत, OBC मध्ये असेल तर 3 वर्षी वयाची सवलत सुद्धा तुम्हाला असणार आहे. ह्या सगळ्या डिटेल्स जर पाहिल्या तर तुम्हाला IDBIचे वेबसाईट तुम्हाला हा फॉर्म 8 मार्च ते 19 मार्च पर्यंत तुम्हाला हा फॉर्म ऑनलाईन स्वरूपाचा भरायचा आहे. त्यामध्ये जर पाहिलं तर तुम्हाला मित्रांनो डिक्लेरेशन अपलोड करायचं आहे, थंब फोटो आणि सही सुद्धा तुम्हाला अपलोड करायची आहे. ह्यासाठी परीक्षा फी असणार आहेत. SC ST हँडिकॅप असेल तर 250 रुपये फी आणि ऑल कॅन्डिडेट असेल इतर तर 1050 रुपये तुम्हाला फी असणार आहे. ओके, तर मित्रांनो तुम्हाला IDBI बँक यांच्या मार्फत एक नवीन जाहिरात व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.